रक्षाबंधन परत गौरी गणपती आणि भरपूर असे सण येणार आहेत आणि त्या सर्व सणांसाठी हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी नीताच क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कशा आहात सर्वजणी? मजेत ना? मी देखील मस्त आणि मजेत आहे आणि माझी शिवणकामाची आवड जपत आहे आणि त्याचबरोबर आता छोटासा असा बिझनेस करण्याची माझी तयारी थोडी अशी सुरू आहे. तर मला आज दुपारी हे पार्सल रिसीव झालेलं आणि ते पार्सल रिसीव झालं ना, मग मी तेव्हा त्याच्यानंतर मग म्हटलं संध्याकाळी याची ओपनिंग करूया. मग मी छान असे फ्रेश वगैरे झाले आणि दिवाबत्तीच्या वेळेसच मग पार्सलचीही मी छान अशी पूजा वगैरे करून घेतली. घरात सर्वकडे अगरबत्ती वगैरे लावली. माझ्या मशीनचीही मी संध्याकाळी पूजा करत असते, कारण की ती माझी लक्ष्मी आहे आणि घराची पूजा वगैरे करून घेत असते. तर छान अशी मी अगरबत्ती वगैरे लावून घेतली आणि म्हटल्यानंतर मग आपण पार्सल ओपन करायला घेऊया. तर मुलं गेले होते ट्युशनला आणि मिस्टर होते ड्युटीवर. मग माझं संध्याकाळचं रुटीन हे जरा मला 2 तास हे मला फ्री मिळतात. म्हणजे त्यावेळेस ना माझी मुलं ट्युशनला गेलेली असतात, तर घरात छान असं मी दिवसभर आहे ना त्यांना मी म्हणजे ओरडत घाई करत नाही, की हे आवरायलाच पाहिजे, ते आवरायलाच पाहिजे. ते मला तरी भरपूर अशी मदत करतात आणि मग ते ट्युशनला गेल्यानंतर मी छान असं सर्व आवरून घेते आणि त्या टायमिंगमध्ये मी मशीनवर बसत नाही. म्हणजे मी 6:30 ते 7:30च्या दरम्यान मशीनवर बसत नाही, शिवणकाम हे करत नाही. कारण की असं म्हणतात, की संध्याकाळचं शिवणकाम करायचं नसतं, म्हणून मग त्यावेळेस बसत नाही. त्यावेळेस आवरून वगैरे घेते. मग मी ते आवरून वगैरे झालेलं आणि छान इथे अशी पार्सलची ओपनिंग करायला घेतली. तर छोटंसं असं पार्सल आहे, सुरुवात आहे. याच्या आधीही मी सुरुवात केलेली आहे आणि तेही माझं म्हणजे तेव्हाही मागवलेलं आणि तेव्हाही छान असा रिस्पॉन्स मिळालेला. छान असे माझ्या साड्या छान सेल झालेल्या आणि त्या आताही दुसऱ्यांदा हे मी पार्सल मागवलेलं आहे. तर हे मी भरपूर दिवसापासून या पार्सलची वाट बघत होती, कारण की मला झुमका पैठणी आणि कलांजली ह्यामधल्या ज्या साड्या आहेत ना, त्या मला आणायच्या होत्या माझ्या स्टॉकमध्ये. मला भरपूर असा स्टॉक माझ्याकडे आणायचा आहे आणि माझ्या बिझनेसला थोडं असं म्हणजे थेंबे थेंबे तळे साचणं असं मला माझा बिझनेस हा ग्रो करायचा आहे. मला खूप म्हणजे आधीपासूनच स्वप्न आहे. म्हणजे माझं म्हणाल ना, की जेव्हा समज येते ना, की मोठं होऊन काय बनायचं आहे, तेव्हाच मला असं वाटायचं, की मी काहीतरी व्यवसाय करावा. मला माझा काहीतरी व्यवसाय करण्याची मला संधी कोणीतरी मिळवून द्यावी. त्याऐवजी मी असं ठरवलं ना, की मला स्वतःचाच व्यवसाय स्वतःच करायचा आहे. कोणाचं म्हणजे असं मला काय म्हणतात त्याला, ते हातात काठी वगैरे नको आहे. मला सुरुवात करायची आहे. मग त्याच्यासाठी खूप प्रयत्न करते, खूप मेहनत करते आणि हे सहजासहजी होत नसतं. याच्यासाठी रात्रीची झोप ही उडवावी लागते. दिवसभर कामात म्हणजे व्यस्त राहावं लागतं. आपल्याला कोणी कितीही म्हटलं ना, की तू आता आराम कर, तरी आपण जर आता आराम केला ना, तर आपल्याला म्हणजे पुढे पुढे जाऊन आहे ना, खूप म्हणजे तेव्हा त्रास सहन करावा लागणार. त्याऐवजी जर आपण आता जर काहीतरी स्वतःसाठी म्हणजे आपण एकदाच हा जन्म मिळालेला आहे. परत मिळतो की नाही मिळतो हे आपल्या हातात नाही. पण एकदाच जन्म मिळालेला आहे आणि तो जन्म ना आपल्याला जे काही करायचं आहे लाईफमध्ये ना, ते करूनच आपण आपला जन्म हा साध्य करायचा असतो. तर जी स्वप्न आपण बघतो ना, ती पूर्ण करायची हे आपल्याच हातात असतं. तर ही मी स्वप्न ना, माझी काही मोठी स्वप्न नाही आहेत. मला फक्त काय तर माझा स्वतःचा बिझनेस मला करायचा आहे. मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मला म्हणजे मी काहीतरी केलं ना, हे मला दुसऱ्याला नाही दाखवायचं आहे. हे मलाच माझं दाखवायचं आहे, की मी काहीतरी करते, मला काहीतरी करायचं आहे. मी लाईफमध्ये आहे, तर मी काहीतरी करण्यासाठीच आहे. मला नुसतं असंच म्हणजे जगणं हे मला आवडत नाही. म्हणून मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे. म्हणून मग मी प्रयत्न करत आहे आणि त्या प्रयत्नांना तुम्ही थोडीफार अशी साथ द्यावी, असं माझं मत आहे आणि तुम्हीही साथ द्यावी आणि तुम्हीही माझ्यासारखेच असे प्रयत्न करत राहावे. कारण की ज्या माझे व्हिडिओ बघतात ना, त्या भरपूर अशा माझ्या मैत्रिणीच आहेत, महिला आहेत आणि महिलांनी कुठेही मागे राहू नये. आपल्याला आधीच तर ती संधी मिळालेली नाही आहे, की आपण कुठेतरी म्हणजे छान पदावर नोकरीला लागू वगैरे. हे तेव्हा आपल्याला समज नव्हती म्हणून आपण तेव्हा लागलेलो नाही आहोत. तर आता आपल्या हातात आहे ना, तर आपण काहीतरी करायचं आणि करा प्लीज. माझ्या मैत्रिणी ज्या कोणी बघत असतील ना, तर त्यांना मी खूप मोलाचा असा सल्ला देते, तर प्लीज काहीतरी करा. शून्यातून तयार करा. काहीतरी थोडेफार म्हणजे प्रयत्न करत राहा. छोट्या गोष्टींमधून प्रयत्न करत राहा. तुम्हाला एक दिवस नक्कीच सक्सेस मिळेल आणि तसाच सक्सेस मीही मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. माझी ही जर्नी ना भरपूर दिवसापासून चालू आहे. तर तीच आता मला
पुढे घेऊन जाण्याचा माझा खूप असा प्रयत्न चालू आहे. आधी मिस्टरांनी मला खूप रोकटोक केली, पण आता माझे मिस्टरही मला सपोर्ट करतात. म्हणजे ते मला म्हणतात, "तुला जे करायचं आहे ना, ते कर." कारण की आता हे वय झालेलं आहे, मुलं स्वतःची कामं स्वतःच्या हाताने करू तुम्हाला शकतात. आता मी दाखवलं त्या व्हिडिओमध्ये की ओपनिंगचा व्हिडिओ आपण बघितला आहे साड्यांचा, पण आता त्याचबरोबर आपण साड्या पूर्ण म्हणजे व्यवस्थित अशा त्या पॅकेटमध्ये पॅक होत्या, तर दिसले नव्हतं, तर तुम्हाला दाखवते बघा मी आता. छान असे सुंदर सुंदर कलर आहेत. मलाच तसं वाटतंय की मला त्या साड्यांपासून म्हणजे माझ्या स्टॉकपासून मलाच कोणी लपवायला पाहिजे, कारण की त्या साड्या एवढ्या छान आहेत ना, मला तसं वाटतं की मी कोणती घेऊ आणि कोणती नाही. आपण आता एक साडी ओपन करून बघूया आणि त्याच्यानंतर साड्यांचे रंग बघूया. तर सर्वात आधी आपण आता साडी मी तर काढलेली बॉक्स आपण केला, ही साडी आता आधी काढून ठेवलेली आहे, तर ही साडी आपण ओपन करून बघूया. सुंदर असे रंग, छान असे मस्त छान रंग आहे. आपण पहिली आहे ही साडी. पॅकेजिंग पण खूप छान आहे, बॉक्स वगैरे दिलेले आहेत व्यवस्थित. ब्लाऊज बघूनच तुम्ही त्या साडीच्या प्रेमात पडेल. छान असं मोर आहे आणि त्याच्यावर असे बघा बीड्स वर्क केलेलं आहे, छान मण्यांचं काम आहे, बघू शकता. काठ पण सुंदर आहेत. आता आपण साडी ओपन करून बघूया, म्हणजे पदर वगैरे कसं आहे ते पूर्ण बघूया. हे स्लीपवर येणार आहे, काठ पण आहे त्याच्यासोबतच. सुरुवात आहे, जरा समजून घ्या. पूर्ण बाही अशी भरलेली येणार आणि कितीही मी सर्वात आधी ना त्याचं मी माप वगैरे बघितलं व्यवस्थित, म्हणजे कितीही मोठी साईज असली ना तर स्लीव आणि हे ना खूप छान येणार आहे. बाहीवर वर्क वगैरे खूप छान येणार आहे. स्लीववर अशी डिझाईन येईल. पूर्ण स्लीव अशी भरलेली येईल याची, छान. आणि बॅक साईडच्या गळ्यावर पण डिझाईन येणार आहे. ब्लाऊजचं कापड पण खूप छान आहे बघा, मागे पण पूर्ण हे फ्युजिंग लावलेलं आहे, म्हणजे आपल्याला फ्युजिंग वगैरे लावण्याची सुद्धा गरज नाही, एवढं छान असं मटेरियल आहे. ब्लाऊज पीस छान असं मोठे आहे, म्हणजे कमी पडणार नाही, मोठे आहे ब्लाऊज पीस, चांगले आहे. स्लीववर डिझाईन आहे, गळ्यावर डिझाईन आहे आणि फ्रंट नेक पुढच्या भागासाठी पण जास्त असं कापड आहे. आपण बघितलं ब्लाऊज पीस. आता साडी पण ओपन करून बघूया आपण. साडीचे काठ किती सुंदर आहेत ते बघा आधी, हे बघा. आणि ते गोल्डन मध्ये नाहीये, पण छान असं जरा वेगळं आहे ते. साडीचं कापड पण बघा स्मूथ आहे खूप, स्मूथ असं साडीचं कापड पण आहे. ओपन करूया आपण साडी. रंग तर खूपच छान आहे. आणि हा पदर पण खूप सुंदर आहे. वाव, छान आहे साडी खूप. मी तर ज्यांच्याकडून ती साड्या मागवल्यात ना त्यांना तर खूप थँक्यू म्हणणार आहे, कारण की मला खूप खूप आवडल्यात साड्या. मस्त आहे बघा. म्हणजे आपल्याला काय हवं असं साडीमध्ये, तर सर्वात आधी तर कापड स्मूथ पाहिजे,
आणि काठ वगैरे पण अगदी सॉफ्ट पाहिजे की जे टोचणार नाही, कारण तसे अजिबात टोचणारे काठ नाही आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असतं तर पदर आणि ब्लाऊज, ते दोन्ही खूप छान आहेत. म्हणून ज्यांच्याकडून मी साड्या मागवल्या तर त्यांना सर्वात आधी मी थँक्यू म्हणणार आहे. आणि आत्ता मी त्यांच्याकडून मागवल्या तर तुम्हाला माझ्याकडून मागवायच्या आहेत. तर मी अगदी म्हणजे ज्या मी प्राईसमध्ये मागवल्या आहेत ना त्याच्यामध्ये थोडेसे असे कमावून थोडेसे मी मार्जिन काढून आहे ना ते साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर साड्या आवडल्या तर नक्की कमेंट करून सांगा. आणि म्हणजे मी एक व्हॉट्सअप नंबर देणारच आहे माझा, तर त्याच्यावर तुम्ही DM करू शकता. सुंदर अशा साड्या आहेत नवीनच. आता मी म्हणजे मी पहिल्या आधी पण आणलेल्या साड्या, त्याच्यातून पण मी भरपूर साड्या माझ्या छानपैकी अशा विकल्या गेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर आलेला हा स्टॉक, मला भरपूर दिवसापासून हा स्टॉक आणायचा होता. म्हणजे झुमका पैठणी, कलांजली, बीट वर्कमध्ये ना मला साड्या आणायच्या होत्या आणि त्या मी आणलेल्या आहेत तुमच्यासाठी. तर पटापट जर तुम्हाला हवे असतील, बघा सुंदर पद्धत किती सुंदर आहे बघा. आता येणारे सण म्हणजे रक्षाबंधन, गौरी, गणपती, अजून पुढे भरपूर सण येणार आहेत. तर सर्व सणांसाठी छान अशा उठून दिसणाऱ्या ह्या साड्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही अजून जास्त उठून दिसाल तर नक्की कमेंट करा आणि सांगा. मी तुम्हाला नंबर देईन आणि त्या नंबरवर तुम्ही मेसेज करून साड्या ह्या मागवू शकता. तर आता आपण यांचे रंग बघूया, किती रंग आहेत ते मी तुम्हाला दाखवते. बघूया, सुंदर असा हा पोपटी रंग आहे. हा आहे नेव्ही ब्ल्यू मध्ये, माझा फेवरेट. हा खूप सुंदर, सर्वच रंग ना खूप सुंदर आहेत, खूप छान आहे. रंग किती सुंदर आहेत. जवळून बघून घ्या. आणि ह्या साड्यांची किंमत असणार आहे फक्त आणि फक्त, त्यासाठी सर्वात आधी तुम्ही आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे माझ्याकडे अजून भरपूर असा स्टॉक, तुम्हालाही जर माझ्याकडून या साड्या मागवायच्या असतील तर सर्वात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे माझ्याकडून आलेले व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जातील. कारण की आता हे माझं म्हणजे सुरुवात आहे. यापुढे मी छान छान स्टॉक मी मागवलेले आहेत आणि त्या साड्याही तुम्हाला खूप आवडतील अशी मी आशा करते. आणि आता म्हणजे रक्षाबंधन, परत गौरी, गणपती आणि भरपूर असे सण येणार आहेत आणि त्या सर्व सणांसाठी माझ्याकडे ना मी ड्रेसही अवेलेबल ठेवणार आहे. म्हणजे साड्यांपासून मी आई आणि मुलींसाठी छान असा कॉम्बो आणणार आहे. परत भाऊ आणि बहिणीसाठीही शेरवानी आणि बहिणीसाठी असा छान असा ड्रेस असंही मी कॉम्बिनेशन घेऊन येणार आहे. तर त्यासाठीच तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मी तुम्हाला म्हणजे माझा व्हॉट्सअप नंबर देईल, त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि तुमची ऑर्डर बुक करू शकता. आणि लवकरात लवकर जे ऑर्डर बुक करतील त्यांना छान असं मी डिस्काउंट देणार आहे. आणि ह्या साडीचं म्हणाल तर कितीपर्यंत आहे, तर फक्त आणि फक्त 1150 मध्ये मी तुम्हाला फ्री शिपिंग ही साडी देणार आहे. तर खूप छान असं सुंदर कलेक्शन आहे. तर सर्वात आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ बघा. आणि चला तर व्हिडिओ थांबूया इथे. चल, तुम्हाला कोणता रंग आवडला तर ते कमेंट करून सांगा आणि त्या रंगामध्ये तुम्ही साड्या मागवा. आणि हे ना आताच म्हणजे अर्ध्या तर आताच बुक झालेल्या आहेत. जर तुम्हाला हव्या असतील ना तर पटापट कमेंट करून सांगा. मी तुम्हाला लगेच माझा नंबर देते, त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करून माझ्याकडून या साड्या मागवू शकता, कारण की या साड्या पटापट जाणार आहेत. तर व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. चला तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि साड्यांपासून मी भरपूर असं म्हणजे नवीन आता कलेक्शनही घेऊन येणार आहे. तर आता ब्लॉग कंटिन्यू बघा. चला तर बाय.